नमस्कार मंडळी, मी डॉक्टर माधव सोमण. मी माधवबाग क्लिनिक चिपळूणमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मंडळी, आपल्याला माहित आहे की माधवबाग हे टोटल डिसीज रिव्हर्सल अर्थात चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले जे काही व्याधी आहे त्या व्याधींना पूर्ण बरे करणारे डॉक्टर किंवा संस्था म्हणून आपल्याला सुपरिचित. आपण माधवबाग मध्ये जीवनशैलीजन्य व्याधींची चिकित्सा करतो. आता हे जीवनशैलीजन्य व्याधी म्हणजे कोणते व्याधी? तर याच्यात आलं लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड यासारख्या विकारांची आपण माधवबाग मध्ये चिकित्सा करतो. ज्यावेळी रुग्ण आमच्याकडे येतो त्यावेळी विचारतो, आपण सांगता की आपण आमचा आजार पूर्णतः बरा करा, मग हा आजार आपण आयुर्वेदिक औषधं देऊन बरं करणार का? त्यावेळी त्यांना सांगायला लागतं की आपल्या व्याधीचं स्वरूप हे केवळ औषध देऊन आजार बरा होईल अशा स्वरूपाचं नाही. यासाठी आपल्याला पंचसूत्रीचा वापर करायला लागणार आहे. मग आता ही पंचसूत्री म्हणजे काय हे आम्ही रुग्णाला सांगतो. संतुलित पोषक आहार, शास्त्रशुद्ध व्यायाम, शरीर शुद्धी करणारं पंचकर्म, अतिशय दर्जेदार अशा स्वरूपाच्या वनौषधींनी बनवलेली औषधं आणि सुदृढ मानसिकता या 5 पॉइंट्सवर माधवबाग काम करतं आणि या 5ही सूत्रांचा अर्थात पंचसूत्रीचा वापर करून रुग्णाला आपण बरं करतो. मंडळी, डायट बॉक्स ही माधवबागच्या चिकित्सेतली एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी चिकित्सा पद्धती आहे. डायट बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शरीरामध्ये योग्यरित्या पोहोचवता येतात. त्याच वेळेला शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज जाणार नाहीत याची काळजी देखील घेतली जाते आणि कॅलरी कमी जात असताना सुद्धा शरीराला सुयोग्य पोषण बाकी मिळेल याची देखील काळजी या डाएट बॉक्सच्या माध्यमातून घेतली जाते. आता हे डाएट बॉक्स आहेत हे प्रत्येक आजारावर एकच आहेत का? तर नाही. आपणाला ज्या स्वरूपाचा आजार असेल, उदाहरणार्थ लठ्ठपणा असेल तर त्यासाठीचा डाएट बॉक्स वेगळा. आपणाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर लो बीपी डाएट बॉक्स. आपणाला जर डायबेटीस असेल तर आता आपल्याला हे जे दिसतंय ते प्रमेह डाएट किट. असं आपापल्या आजारानुसार वेगवेगळ्या डाएट किटचा वापर रुग्णाला करण्यासाठी माधवबाग मध्ये सांगितलं जातं. आता या डाएट किटची संकल्पना कशी आहे हे आपण बघूया. आता मग पेशंट विचारतात की या डाएट बॉक्स मध्ये काय आहे? मग आम्ही सांगतो, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे म्हणून काही खायचं आहे ते सगळं या डाएट बॉक्स मध्ये आहे. मग आम्ही घरचं काही खायचं का नाही? तर आम्ही सांगतो फक्त फळ की जे या डाएट बॉक्स मध्ये समाविष्ट करता येणार नाही, आणि दुसरं भाजी की जी आपण घरी शिजवतो. या 2च गोष्टी तुम्ही घरनं खायच्या आहेत. बाकी सगळं जे काही आहे त्या डाएट बॉक्स मधूनच खायचं आहे. या डाएट बॉक्स मध्ये काय काय आहे? या डाएट बॉक्स मध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं अन्न दिलेलं आहे. म्हणजे काय? याच्यात हर्बल टी आहे. नाश्त्यासाठी लागणारं समजा काही इडली असेल, घावन असेल, थालीपीठ असेल यासाठीचे कंटेंट देखील दिलेले आहे. त्याचप्रमाणे जेवणासाठी जर खिचडी करायची असेल तर खिचडीचं पाकिट दिलेलं आहे. पोळी भाकरी करायची असेल तर त्याचं पाकिट दिलेलं आहे. तर वेगवेगळ्या वेळेला साधारणपणे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकूण 8 वेळेला या दिलेले विशिष्ट जे काही पॅकेट मधले कंटेंट आहे हे तुम्ही शिजवून किंवा ज्या काही सूचना असतील त्या पद्धतीत घ्यायचे आहे. याच्यामधून आपणाला जे काही शरीरामध्ये जाणार आहे त्याने तुमचं कुपोषण होणार नाही याची पूर्ण काळजी माधवबागने घेतलेली आहे. त्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये जाणाऱ्या कॅलरीज या देखील नियंत्रित राहतील याची देखील दक्षता माधवबागने घेतलेली आहे. मंडळी, जीवनशैलीजन्य व्याधींची चिकित्सा करताना माधवबाग मध्ये ज्या डाएट बॉक्सचा वापर करण्यात येतो त्यातल्या प्रमेह डाएट बॉक्सची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. आपणाला किंवा आपल्या कोणी नातेवाईकांना प्रमेहाचा त्रास होत असेल तर या संदर्भात अधिक माहिती हवी असेल आणि चिकित्सेसंदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही माधवबाग क्लिनिक, खेड, स्वरविहार संकुल या ठिकाणी आपणाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. नमस्कार. म्हणजे माधवबाग येथे ट्रीटमेंट सुरू केली. मग त्यांनी सांगितलं डाएट किट वगैरे घ्या. तर डाएट किट वगैरे घेतला. डायबिटीस मुक्त झाली आणि बीपी पण कमी झाला. त्यामुळे मी माधवबाग यांचे खूप आभारी आहे.